जय जवान जय किसान। तुम्ही माझ्या पाठीमागे जर बघितलं गेलं तर हा छोटासा बांधलेला एक बंदर आहे। त्याच्या साईड उजवा कालवा त्या साईडला आणि डावा कालवा ह्या साईडला। आता याला तुम्ही जर बघितलं गेलं तर आजही तो दांडा तिथं दिसतो। तिथं वरती गोल चाकं होते, त्याला प्लेटा वगैरे असायच्या आणि त्या प्लेटा बंद केल्या का पाणी परिपूर्ण त्या साईडला जायचं। ज्या डाव्या कालव्याचं पाणी जात होतं त्याच्यात माझं वासाडी गाव पूर्णपणे शेतीमध्ये एकदम न्हाऊन निघत होतं। त्याच्या पुढे पिंपळगाव, अशोकनगर, श्रमिक नगर अशा पद्धतीनं शेतकरी सगळे संधान होते। यानंतर आमचा उजवा कालवा जर बघितला गेला तर विशेषतः पिंपळगाव बहुला, बेलगाव ढागा विद्यामंदिर आणि तिरडशेत, त्यानंतर चुंचाळे असा परिसर संपूर्ण शेती ही हिरवीगार दिसायची। आता बघा आपण या ठिकाणी उभं आहे, ही जो कॅनल आहे उजवा, त्या उजव्या कॅनलचाच ही मोरी टाकलेली। ह्या कॅनलनं विद्यामंदिर, बेलगाव ढागा, तिरडशेत, पिंपळगाव बावला आणि चुंचाळ हे सर्व शेतकरी म्हणजे तुमचं खरीप असेल का रब्बी असेल दोन्ही सीझन अगदी आनंदाने घेत होते। मग तुमचं या टायमाला भात असेल, भुईमुग असेल, फुलवर, कोब्या, तांबाट्या हे सर्व भाजीपाल्याचे सुद्धा पिकं घेत होते। इतकंच नव्हे, उन्हाळा जर लागला तर उन्हाळ्याच्या सुद्धा हंगामामध्ये गहू, हरभरे, ज्वारी, बाजरी आणि भुईमुग सुद्धा उन्हाळ्यामध्ये असा म्हणावा असा यायचा। आणि आजची जर परिस्थिती बघितली गेली तर उन्हाळ्यामध्ये आमचा गहू, हरभरा सुद्धा सोयीचा पिकत नाही। तर मी शासनाला एवढंच विनंती करतो की एकतर हात चालू करा, नाहीतर आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी आम्हाला परत करा। कारण आमच्या काही उत्तर भागातून गोदामाई निघून गेलेली आहे। इकडे जर बघितलं गेलं तर तुमचं पिंपळ साईड जर बघितलं तिकडं धरण आहे, जातेगावला धरण आहे, परंतु आमचा मधला पट्टा अत्यंत महत्वाचा असताना जलस्रोत उपलब्ध नाही। म्हणजे पाणी भरपूर आहे परंतु ज्या वेळेला सीझनला हवं असतं त्यावेळेला ते पाणी मिळत नाही। तर खरोखर याच्याकडे शासनानं जर लक्ष टाकलं गेलं तर पुन्हा एकदा ही सातत्यानं वाहणारी आमची नंदिनी, आमच्या हाचे देई हाचे डोळा आम्हाला बघायला मिळावं हीच आज शासनाकडे मी अपेक्षा करतो। एक शेतकरी नात्यानं पुन्हा एकदा सांगतो, जय जवान जय किसान।